नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत दिवाळीच्या 5 दिवसात मुख्य प्रवेशद्वारावर हा उपाय केल्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात धावत पळत येते, लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होते, लक्ष्मी आपलं घर सोडून कुठेही जाणार नाही। तर दिवाळीच्या या 5 दिवसात हे सोपे उपाय केल्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होईल, आपल्या घरात पैसा बरकत येईल, पैशाच्या कुठल्याही अडचणी आपल्या घरात राहणार नाहीत। हा उपाय नक्की करून बघा, धर्मशास्त्रामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे। तर हे उपाय केल्यामुळे आपणास 100% लाभ मिळतो। ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते। ज्योतिषशास्त्रात दिवाळीसोबत काही उपाय सांगितले आहेत। दिवाळीच्या ब्रह्ममुहूर्तावर उठून हे उपाय केल्यास देवी लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहत असते। तर ती थोड्या दिवसासाठी नाही, तर आपल्या आयुष्यभरासाठी लक्ष्मी आपणास बरकत देऊ लागते। ज्या घरामध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथे लक्ष्मी कायम निवास करते। ज्या घरात महिलांचा आदर केला जातो तिथेच लक्ष्मी टिकत असते। घरात जर कायम आर्थिक चणचण राहत असेल, जर घरात पैसा टिकत नसेल, पैसा बरकत येत नसेल, तर दिवाळीच्या दिवसात हे उपाय केल्यामुळे आपणास 100% लाभ मिळतो। चला तर मग जाणून घेऊया ते उपाय कोणते आहेत। दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी अवश्य काढलं पाहिजे। दिवाळीच्या दिवशी पहाटे लवकर उठून पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे व ते पाणी मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आहे। असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात। हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे। त्याचबरोबर लक्ष्मी देवीला सुद्धा हळद अतिशय प्रिय आहेत। त्यांच्या स्वागतासाठी आपण हळदीचा सडा अवश्य मारला पाहिजे। त्याचबरोबर हळदीचा सडा मारल्यानंतर त्यानंतर आपणास रंगबिरंगी रांगोळी काढायची आहे। माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी रांगोळी अवश्य काढली पाहिजे। फुले आणि दिव्यांनी आपले घर सजवले पाहिजे। देवी लक्ष्मीचा कायम आपल्या घरात निवास राहावा म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छता असलीच पाहिजे। मुख्य प्रवेशद्वारावर रांगोळी काढल्यानंतर आपणास उंबऱ्याची पूजा करायची आहे। या दिवशी दिवाळीच्या 5 दिवसात लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपणास उंबऱ्याची पूजा अवश्य करायची आहे। चौकटीची पूजा केल्यामुळे आपणास अनंत प्रकारचे लाभ मिळतात। तर मंडळी, चौकटीची पूजा करताना प्रथम आपणास पहिल्या दिवशी तांब्याच्या तांब्यात पाणी भरून ठेवायचं आहे। हे पाणी आपणास देवाच्या समोर ठेवायचं आहे। ते पाणी घेऊन आपणास दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजे हा उपाय आपण 5 दिवस करणार आहोत। असाच उपाय आपणास 5 दिवस करायचा आहे। रात्री पाणी भरून ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी तेच पाणी आपणास मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडायचं आहे, म्हणजे चौकटीवर शिंपडायचं आहे। चौकट नंतर स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर चौकटीच्या दोन्ही बाजूला आपणास हळदीने स्वस्तिक काढायचं आहे। हळदीने स्वस्तिक काढताना मुख्य काळजी घ्यायची म्हणजे रेषा एकमेकाला कापणार नाहीत याची अवश्य काळजी घेतली पाहिजे। जर एकमेकाला रेषा छेदत असतील तर माता लक्ष्मी नाराज होते व आपल्या घरात प्रवेश करत नाही। स्वस्तिक शुभता, चारी दिशांची ऊर्जा त्यामध्ये साठलेली असते। यामुळे स्वस्तिकमध्ये अनंत ऊर्जा असते। यासाठी आपणास स्वस्तिक व्यवस्थित योग्य रीतीनेच काढलं पाहिजे। स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकच्या बाजूला 2 रेषा ओढायच्या आहेत। यामुळे स्वस्तिकची ऊर्जा बाहेर जाणार नाही, ती कायम सोबतच राहील। त्याचबरोबर स्वस्तिकच्या बाजूला ज्या 2 आपण रेषा मारतो, रिद्धी सिद्धी व शुभ लाभ आहेत। यामुळे गणपतीचा पूर्ण परिवार तयार होतो। गणपती सोबतच आपणास शुभलाभ व रिद्धी सिद्धी मातांचा आशीर्वाद प्राप्त होतो। व्यवस्थित योग्य रीतीने स्वस्तिक काढल्यानंतर आपणास उंबऱ्याची हळदी कुंकाने पूजा करायची आहे। तर मंडळी, चौकट ही आपल्या घराची मूळ असते। जर चौकट सकारात्मक असेल तर संपूर्ण घर सकारात्मक झाल्याशिवाय राहत नाही। यामुळे मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीची 5 दिवस पूजा केली पाहिजे। तसं पाहायला गेलं तर चौकटीची पूजा रोजच केली पाहिजे। जर तुम्हाला शक्य नसेल
तर तुम्ही दिवाळीच्या 5 दिवसात आपणास पूजा करायची आहे. तर दिवाळीच्या 5 दिवसात तुम्ही पूजा करू शकता. चौकटीची पूजा झाल्यानंतर आपणास मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाचं तोरण अवश्य लावायचं आहे. आंब्याच्या पानामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप अधिक प्रमाणात साठलेली असते. ज्या घराच्या चौकटीला आंब्याच्या पानाचं तोरण असतं त्या घरात नकारात्मक ऊर्जा कधीही प्रवेश करत नाही. यामुळे आंब्याच्या पानाचं तोरण अवश्य लावलं पाहिजे. पण हे आंब्याच्या पानाचं तोरण प्रत्येक दिवशी बदललं पाहिजे. म्हणजे दिवाळीच्या 5 दिवसात प्रत्येक दिवशी वेगवेगळं आंब्याच्या पानाचं तोरण आपणास लावायचं आहे. एकाच दिवशी लावलं आणि 5 दिवस ते तसंच ठेवलं असं करू नका. तर आंब्याच्या पानाचं तोरण रोजच्या रोज लावत चला. यामुळे आपल्या घरात तुम्ही अनुभव करू शकाल की आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा खूप अधिक प्रमाणात वाढलेली आहे. आंब्याच्या पानाच्या तोरणासोबत जर आपण अशोकाच्या पानाचं तोरण लावत असाल तर आपल्या घरात कधीही शोक राहत नाही. ज्या घराच्या दाराला अशोकाच्या पानाचं तोरण असतं त्या घरात कधीही शोक होत नाही. त्या घरावर कधीही संकट येत नाही. त्या घरात कुठलंही दुःख राहत नाही. तर मंडळी, दिवाळीच्या 5 दिवसात आपणास जर शक्य असेल तर 5ही दिवसाला वेगवेगळं अशोकाच्या पानाचं तोरण लावून बघा. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते, लक्ष्मी प्रवेश करते. चौकटीची पूजा केल्यानंतर त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराच्या उजव्या भिंतीवर आपणास हळदीने स्वस्तिक काढायचं आहे व डाव्या भागाला आपणास कुंकाने स्वस्तिक काढायचं आहे. असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. दिवाळीच्या 5 दिवसात लक्ष्मी घरात कधीही प्रवेश करू शकते. यामुळे मुख्य प्रवेशद्वारावर चपला बूट कधीही ठेवू नका. मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ ठेवा. ज्या माता लक्ष्मी घरात येण्यासाठी कुठलीही बाधा निर्माण होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतलं पाहिजे. माता लक्ष्मी आपल्या घराकडे डोकावून पाहत असते. जे घर स्वच्छ आहे, ज्या घराचा उंबरा स्वच्छ आहे, चांगला आहे, त्या घरातच माता लक्ष्मी प्रवेश करते. व या उलट ज्या घराचा उंबरा अस्वच्छ आहे, घराच्या बाहेर कचरा इकडे तिकडे पडलेला आहे किंवा चपला बूट असेच पसरलेले आहेत तर त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही. तर दरिद्रा देवी प्रवेश करते. घरात दरिद्रा शिरल्यानंतर घराचं कधीही उद्धार होत नाही. घरामध्ये दरिद्रता कायम टिकून राहते. दिवाळीच्या 5ही दिवसात आपणास कापुरासोबत लवंग जाळायचा आहे. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाढू लागतो व नकारात्मक ऊर्जा घराच्या बाहेर निघून जाते. तर मंडळी, दिवाळीच्या 5ही दिवसात रात्री दिवा लागणीच्या वेळी आपणास कापुरासोबत लवंग जाळायचं आहे. 3 कापुराच्या वड्या, 3 लवंग व 3 विलायची असं आपणास घरामध्ये जाळायचं आहे. ही धुरी संपूर्ण घरामध्ये फिरवायची आहे, अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा. असं केल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढू लागतो. तर मंडळी, तुम्ही खूप संकटात अडकलेले आहात. कर्ज वाढलेलं आहे, कर्ज डोक्यावर आहे आणि कुठेही मार्ग सापडत नाही. तर अशा वेळी आपणास दिवाळीच्या रात्री म्हणजे दिवाळी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर वटवृक्षाच्या खोडाला मौली धागा बांधायचा आहे. त्याला 9 गाठी बांधायचे आहे. असं केल्यामुळे आपण आर्थिक समस्येतून बाहेर येऊ शकता. याशिवाय दिवाळीच्या दिवशी घराच्या सर्व दिशेला दिवे लावलं पाहिजे. असं केल्याने घरातून गरिबी कायमची निघून जाते. दिवाळीच्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही लक्ष्मीची पूजा करणार आहोत त्या ठिकाणी 4 तोंडी दिवा लावायचा आहे. म्हणजे दिवा एकच असेल, त्यामध्ये वाती 4 जागी लावलेल्या असतात. याला 4 मुखी दिवा असं म्हणतात. चतुर्मुखी दिवा 4ही दिशांचे प्रतीक आहे आणि तो प्रज्वलित केल्याने घरामध्ये 4ही दिशांनी धन, सुख, समृद्धी येत असते. हा दिवा रात्रभर तेवत ठेवला पाहिजे. आपणास 5 दिवस हा उपाय करायचा आहे. 5 दिवसात आपल्या घरामध्ये 4ही दिशांची ऊर्जा साठली जाते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा स्रोत वाढू लागतो. यामुळे लक्ष्मी देवी आपल्या घरात आनंदाने राहू लागते. देवी लक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहेत. ती त्यांची बहीण सुद्धा आहे. त्यामुळे पूजास्थानी 7, 11, 13 कवड्या ठेवल्या पाहिजेत. दुसऱ्या दिवशी ते उचलून तिजोरीत ठेवलं पाहिजे. यामुळे तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही.
तर दिवाळीच्या दिवशी असे छोटे छोटे उपाय करून आपण लक्ष्मीला घरात बोलवू शकतो, घरामध्ये लक्ष्मीला स्थिर करू शकतो. कारण लक्ष्मी माता अत्यंत चंचल आहे, म्हणून तर त्यांना चंचला म्हटलं जातं. यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मी मातेला घरात टिकून ठेवण्यासाठी दिवाळीच्या 5 दिवसात आपणास हे उपाय करायचे आहेत. तर मंडळी, सर्वात महत्त्वाची गोष्ट, दिवाळीच्या 5ही दिवसात लक्ष्मीसोबत विष्णू भगवान यांची पूजा केली पाहिजे. कारण जिथे विष्णू भगवान आहेत तिथेच माता लक्ष्मी प्रवेश करतात. कारण विष्णू भगवान हे लक्ष्मीचे आराध्य आहेत. विष्णू भगवानांच्या पायातच लक्ष्मी निवास करते. यामुळे दिवाळीच्या 5ही दिवसात आपणास विष्णू भगवानांची पूजा करायची आहे. जर आपल्याकडे विष्णू भगवानांची मूर्ती नसेल तर आपण त्यांच्या फोटोची सुद्धा पूजा करू शकता. तेही नसेल तर आपण घरामध्ये विष्णू अवताराची एखादी मूर्ती असेल तर त्यांची सुद्धा विधिवत पूजा करू शकता. कारण माता लक्ष्मी म्हणतात, जिथे माझ्या पतीची पूजा नाही, जिथे फक्त माझीच पूजा केली जाते त्या घरात मी प्रवेश करत नाही. जिथे माझे आराध्य विष्णू भगवान यांची पूजा केली जाते तिथे मी आवर्जून प्रवेश करते, तिथे मी निवास करते. यासाठी दिवाळीच्या 5ही दिवसात आपणास विष्णू भगवानांची, लक्ष्मीसोबतच विष्णू भगवानांची सुद्धा आराधना केली पाहिजे. तर हे होते आजच्या व्हिडिओतील छोटे छोटे लक्ष्मी पूजनाचे व दिवाळीच्या 5ही दिवसाचे उपाय. हे 5ही जर आपणास यापैकी एक जरी उपाय करता शक्य आला तर तो आवर्जून केला पाहिजे. एक जरी उपाय करता आला तर आपणास लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही. तर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.